नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोडी। टिपू पठाण टोळी पोलिसांच्या रडारवर। शाहरुखच्या एन्काउंटर नंतर टोळीच्या मुख्य आवळण्यास सुरुवात। पुण्यासह सोलापूर जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या टिपू पठाण टोळीवर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। रविवारी सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी परिसरात टोळीतील कुख्यात गुंड शाहरुख उर्फ आतिफ शेखचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्याने टोळीच्या कारवायांना मोठा धक्का बसला आहे। त्यानंतर पोलिसांनी या टोळीशी संबंधित 60 जणांची तपासणी करून त्यांची माहिती गोळा करायला सुरुवात केली असून काळेपडळ पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात येत आहे। विशेष म्हणजे 20 लाखांच्या खंडणीत प्रकरणात टोळीचा म्होरक्या टिपू पठाण आणि इतर 17 जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। या गुन्ह्यात आतापर्यंत पठाणसह 9 जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित 8 आरोपी मागील 3 महिन्यापासून फरार होते। रविवारी शाहरुखचा एन्काउंटर झाल्याने फरार आरोपींची संख्या आता 7 वर आली आहे। एन्काउंटरची बातमी मिळताच फरार आरोपीपैकी राजेश पवार स्वतःहून पोलिसांकडे हजर झाला। शाहरुख शेखच्या मृत्यूनंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तातडीने खबरदारी घेतली। टोळीशी संबंधित 60 सदस्यांना दिवसभरातून 2 वेळा पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी बोलावण्यात आले। त्यानंतर याआधी दाखल असलेल्या गुन्हे, त्यांचा सध्याचा मुक्काम, मोबाईल क्रमांक, छायाचित्रे तसेच जवळच्या नातेवाईकांची माहिती याची नोंद करण्यात आली असून विशेष म्हणजे शाहरुखच्या एन्काउंटरची माहिती पोहोचताच हे सदस्य स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले। ही बाब पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे। दरम्यान यापूर्वी टोळी प्रमुख टिपू पठाण याची जाहीर धिंड काढून पोलिसांनी इशारा दिला होता। या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख शेखच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कोणतीही गडबड किंवा शक्ती प्रदर्शन होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली। पोलिसांनी टोळीतील सदस्यांप्रमाणे नातेवाईकांनाही सूचना दिल्या होत्या। त्यानुसार अंत्यसंस्कार हे फक्त 25 निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत व शांततेत पार पडला। दरम्यान या संपूर्ण कारवाईने पोलिसांनी टोळीवर दबाव वाढवला असून उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके वेगाने काम करत आहेत। प्रतिनिधी आविष्कार पुरे सोबत ठळक घडामोडी।